हो हो हे बघ हे बघ काय आहे? हे बघ हे बघ हो कालच जर तुम्ही विचार करत असाल की हे एवढं एस्थेटिक का आणलंय तर हे मी नाही आणलं, हे गिफ्ट आहे फ्रॉम हाय फायनली मावशी का आत्या काय ठरवलं? मी आत्या आहे, आत्या कम मावशी बट फर्स्ट आत्या. आपण तो आत्या पण हा वाला व्हिडिओ रक्षाबंधन मला व्हिडिओ केलेला ना मी. आत्या बघ. होय बुबुडी. हाय अशी तुझ्यासारखीच बघत असते. तुझ्यासारखीच बघत असते. हाय बुबुडी, हाय बुबुडी, हाय क्यूट, हाय क्यूट, कुची 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 कुची. काय टायमिंग काय झोपायचं वगैरे? गुड आहे. तुझं तुझं आली की झोपायचं, झोप आली की झोपते नाही तर नाही. होय बुबू. आत्या किती छान. डोळे आईकडेच आहे, डोळे आईचेच आहे. हाय हे आत्याचा चष्मा बघ. अगं आत्याकडे बघ. ओके फाईन. शुशू करून पण झालीये. आत्या बघ आले खेळायला. ती अशी खूप चिडचिड की नाही? चिल आहे ना? चिडचिड नाही. असं झोपायचं असलं की चिडचिड चालू होते. झोपायची वेळ आली की. सो माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर तुम्ही बघितलं असेल की मी ही ऑरेंज बेस्ड कोल्ड ब्रू बनवलेली आहे. आता हिला मला फिल्टर आउट करायचं आहे आणि मग बघूया आपण हिची कशी टेस्ट होते. म्हणजे ह्याच्यामध्ये ऑरेंज आहे आणि सिनेमन आहे. तर लेट्स गो. समीक्षा आले, तिला पण पाजून बघूया. ही जी कोल्ड ब्रू बनवली आहे दोन पद्धतीने कोल्ड ब्रू बनते. एक आहे कॉन्सन्ट्रेटेड आणि एक असते डायल्युटेड, जी तुम्ही रेडी टू ड्रिंक बनवतात. त्याच्यात पाणी जास्त टाकायचं असेल रेडी टू ड्रिंकमध्ये. सो ही कॉन्सन्ट्रेटेड नाही, ही रेडी टू ड्रिंकच मी बनवलेली. कॉन्सन्ट्रेटमध्ये परत मग मेजरमेंट येते. म्हणलं की जरा ही पहिल्यांदा ट्राय करतो तर जरा डायरेक्ट डायल्युटेड बनवूया. दिख रहा है देखो ऑरेंजेस कशी इवन धार पडते बघ. हे कसं लागतंय ना का प्लम केक सारखे लागते. प्लम केक असतं ना त्याच्यामध्ये माहिती असतं ऑरेंज असतं आणि सिनेमन असतं. वाव, इट्स सो गुड, इट्स सो गुड, आय लव्ह दिस. वाव. तरी तेल होतं. What is this? कॉफी. जरा खा. बघ काय खाते. मामाशी बघ काय खाते. माझ्या मुलीला नाही दे. कॉफी आणि और काय टॉनिक? कसलं टॉनिक? काय बोलली रे? चालू करणार आहे हळूहळू सगळं. टेस्टिंगला जा. मग मेनू जिल्हा काढते. तू बघ. टू गुड टू गुड. कोण दिले? नाही तू आणलं. ही माझी मैत्रीण आहे सुंदर. तिचं हे म्हणजे ती करते असं. ती लवकर घाला येईल नाही तर नंतर म्हणजे तुम्ही उपयोगाची नाही. नाही म्हणून मी 6 ते
8 ते 12 महिन्याच्या मध्ये अंडे. त्यात कसं आता आता तर सगळ्यांनी गिफ्ट दिले असतील ना. छान फ्युचर प्लॅन. मस्त रे. असं एवढं आता बंदाना घालून. असंच ठेवा असं वाटतंय. हे भारी आहे. सुंदर. मला सगळ्यात सगळेच जास्त सुंदर. हे आवडलं. हा. कलर आणि ना एवढं लगेच कसं शिवून घेतलं तिने? ते तिथे होतं. आणि देन हे तुम्ही चिल करताना. हे पण आणले. हो. बिकॉज युअर अ कॉफी लवर. आईचं नाव मम्मा लिहिलंय. सालेकर टीना. 5 आले. ते हे आहे, काय बोलतात ती, मोठी झाली ना की ते असं गळ्यात घालून पकड हे जरा. काढायचं होतं. हा हा हे ते काय असं- ते काय Apron पडेल type ना? नाही. हां, apron type. मस्त ग वा चल भारी. बोलताना असं पडलं हे नाही आता तुम्ही यूज करू शकता. आणि मग मी त्या तुमच्या स्टोरीमध्ये बघितलं ना, लाईक अरे यार हे आहे ऑलरेडी. हे तुम्हाला स्टिकर्स पाहिजेत तर मी जास्त माझ्याकडे जास्त स्टिकर्स आहेत, मी टाकून दिले. त्याच्यामध्ये तुला पाहिजे असतील तर. टेन्शनच नाही ना. अरे से बघ वाटली. हे मस्त आहे हा, आवडलं ही मला पण मोठी Apron. झाली आहे. म्हणजे ही हा, आता नाही करणार ती. खाताना ग. थोडी मोठी झाली की असं वाटतं. नाईस. नाईस नाईस बहुत उपयोगी आहे म्हणजे मस्तच म्हणजे दिमाग का यूज किया अच्छा. है. दिमाग का यूज करके दिमाग काय फक्त एवढंच केलं मम्मी येड्यावर काहीतरी. मला आलेलं मी बघितलंय मस्त आहे अँगलला लावून ते सगळं फक्त तू एकदा वॉश वगैरे हा. त्या बाबतीत श्रिया आहे. कुछ भी एक्सरसाइज नहीं हो रहा है मुझसे. तर ठाणे क्लब. All right, Ethane Club. मित्रांनो, जर तुम्ही असा विचार करत असाल की गेले 2-3 टाईमपासून तुम्ही बघताय गाडी मीच चालवतोय, तर आपले जे ड्रायव्हर साहेब होते ते सोडून गावी गेलेले आहेत. सो टेक्निकली देर इज नो ड्रायव्हर नाव. इन केस तुमच्या ओळखीत कोणी असेल जे ड्रायव्हर म्हणून नोकरी शोधत असतील तर प्लीज कमेंटमध्ये. सरळ पटकन पोहोचतो आपण. त्याला का? कुठून पोचायचं? राईटनी जाऊ ना. नाही, सरळ लवकर पोहोचतो. सो असेल कोणी तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, आपण कनेक्ट करू. ज्याला कोणाला ड्रायव्हरच्या नोकरीची गरज असेल. बाकी सगळे तर तुम्हाला माहितीच आहे, डिटेल्स वगैरे. रिक्वायरमेंट पण रिक्वायरमेंट काय आहेत? एक तर ठाण्यातला असं हां, ठाण्यातला पाहिजे पहिली गोष्ट. गावी जायचं ड्रायव्हिंग येत असेल तर best. हां, म्हणजे गावी आम्हाला जायचं असेल श्रीवर्धनला किंवा खेडला माझ्या गावी, तर त्याला ड्रायव्हिंग आली पाहिजे, व्यवस्थित रस्ते माहिती पाहिजेत, दारू सिगरेट तंबाखूवाला नाही पाहिजे, आणि एक्सपिरियन्स पाहिजे. मेन म्हणजे लक्झरी गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स पाहिजे. हम्म. आणि एकदम म्हातारी नको आहेत आणि एकदम पण यंग नको आहेत. माझ्याच वयाचे 30 to 40च्या मध्ये पाहिजे. तर कसं एकदम यंग ड्रायव्हर असतात ना, त्यांचा गरम खून असतो, तर ते जोरात गाडी चालवतात. एकदम म्हातारे असतात त्यांना तर रस्ता दिसत नाही, त्यांना मॅप बीप समजत नाही. थोडंसं शिकलेला पण पाहिजे, म्हणजे गुगल मॅप समजतील एवढं तरी पाहिजे. सो प्लीज कोणाच्या नजरेत असेल कुणी चांगला ड्रायव्हर जे नोकरीच्या शोधात असतील, प्लीज आता कमेंटमध्ये हे विचारू नका किती पगार देणार वगैरे, हे सगळं आम्ही डायरेक्ट बोलत. ते प्लीज लोक पहिले विचार कसं सांगू पगार किती देणार. 1 लाख पगार देणार, ठीक आहे. चालेल, सो या. हां, चालेल, या तुम्ही. फायनली आज कितीतरी दिवसांनी बॅडमिंटनला यायला मिळालंय. काय आलं?
एवढं घाबरू नको, चल. एक छोटासा ब्रेक घ्यायला लागतो कारण की नीना रडते जरा. That was a great badminton session by Neil and Shriya. आणि आम्ही आता आलो आहे खायला. नीना ऑलरेडी खाते, आमचं खायचं बाकी आहे. पण इकडनं आम्ही म्हणजे आमच्या ठाणे क्लबमध्येच खायला आलो आहे. रेस्टॉरंट आहे इथे वेगवेगळे, पण इकडचा व्ह्यू बघा. असं आहे का अजून माझं तर चालू नाही झालं. जिथून स्विमिंग करताना इकडे वरती जिम पण आहे, तिकडे पण लवकरच भेट द्यायची आहे आम्हाला. मी काय बोलतो, हे चांगलं शेड्यूल आहे. आपण 4ला येतोय ना, आपण 4ला जिमला पण जाऊ शकतो. हो आपल्या शेड्यूल नाही नाही, चांगला शेड्यूल आहे म्हणजे आपण जे दिवसभरात हा जो टाइम काढलाय 5 ते 6चा, तो परफेक्ट आहे. हो ते आपण 4ला येतच जाऊ इकडे. पण करूया आजच ठरवूया सगळं. आम्ही मागवलेला आहे पॅशन फ्रूट काहीतरी. वाव, फुल क्लिअर आहे. आपलं तेच कॉफी 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 इस्ट अमेरिकानो. घरी कॉफी बनवायला लागल्यानंतर बाहेरच्या कॉफी जज करायला जी मजा येते ना. नॉट बॅड. हे आहे वॉटरमेलन फेटा सॅलेड. आतापर्यंत मी बऱ्याच ठिकाणी वॉटरमेलन फेटा सॅलेड खाल्ले. त्यातलं जे मी तुम्हाला बोललेलो मॅक्स स्ट्रीट कॅफे, त्याच्यातलं जे वॉटरमेलन फेटा सॅलेड आहे ते मला सगळ्यात फेवरेट आहे. आता हे टेस्ट करून बघा. प्रत्येक ठिकाणी आपापली क्रिएटिव्हिटी करतात वॉटरमेलन फेटा सॅलेडमध्ये. खूप क्रिएटिव्हिटी आहे. पण की ह्यांनी वॉटरमेलनचं काय केलं, लिटरली वॉटरमेलनचे ह्यांनी चेरी बॉलसारखी गोल करून त्याच्यावरती चीज आणि म्हणजे फेटा आणि ते जे हे काय असतं का श्रिया, बेझिल असतं का, रॉकेट लिव्ह नावात जे काय. टेस्ट चांगली आहे, मला नव्हतं एक्सपेक्टेड असं. सगळ्यात बेस्ट कधी लागतं वॉटरमेलन फेटा, जेव्हा सगळं मिक्स्ड असतं ना. आता ह्याच्यात ते ना मला चीज एकत्र नाही करता येते. चीज आणि हे आणि एकत्र जे खाल्ल्यावरती त्याची टेस्ट आहे. ते रॉकेट लिव्ह जे आहेत ते आणि चीज आणि हे एका घासात आले पाहिजे. त्या हे असं डेकोरेटिव्ह दिसतंय, तर टेस्टला पण मोरलेस सेमच आहे सगळीकडचं. पण हे असं एकत्र जेव्हा खाता येतं तेव्हाच त्याची मजा येते. आजच मी एक पोस्ट वाचली की म्हणजे जे आपण लहान मुलाला सांभाळतो किंवा वाढवतो ते शिकायचं नसतं, ते तुम्हाला शिकवत असतं की तुम्ही किती पेशंट आणि म्हणजे पेशन्स तुमचा किती लेवलचा आहे आणि कसं तुम्ही राहू शकता पेशंट. आणि पूर्ण गेमच आहे, बाकी काहीच नाही ॲक्च्युली. बघायला गेलं त्रास बीस आपल्याला होतो कारण आपला पेशन्स संपतो.
ॲक्च्युली त्रास बीस काय नाही होत आपल्याला, आपला पेशन्स कमी पडत असतो. बाळाचा त्रास किंवा असं काय नसतं. सो एव्हरी डे इज अ न्यू लर्निंग आणि तुला पेशन्स ठेवायचा आहे. असं घाबरण्यासारखं काय नाही दुपारी त्याच्यामध्ये. घाबरते आमचं बघून तू घाबरतेस कसं होणार मग. मित्रांनो, आता जो आयटम आहे तो आहे श्रेयाचा सगळ्यात फेवरेट आयटम. म्हणजे ह्या आयटमसाठी श्रेया कोणाला जीव नाही, थोबाड तर फोडूच शकते. की मला तसं मी बोललो माझ्या थोबाडीत मला तरच मिळेल तर मारेल, पण ती माझ्यात नाही कोणाच्या पण मारेल. काय की श्रेया, श्रेयाचा फेवरेट आयटम तो आता माझ्यासमोर आहे. त्याचं नाव आहे तिरा मिस्सू. आणि इकडे काहीतरी या आजव आहे, काहीतरी वेगळं आहे. लाईव्ह आयटम आहे. क्रेझी. हाँ बनाओ. ओ भाई आणि खाली काय नाही, टेस्ट करणार ये क्या बिस्किट है ना नीचे, कि क्या है. मोका पॉट में से डायरेक्ट दिखा एक मिनट. ओ भाई अच्छा, मतलब मोका पॉट ऐसे ही इसका है, फैशन का है. मेरे को लगा अरे भाई साहब. मला आधी वाटलं मोका पॉटमध्ये कॉफी आहे ती डायरेक्ट बनवून आणली आहे, पण ते नाही. मोका पॉट इज जस्ट फॉर द स्टायलिंग वेसल म्हणून. वेसल कॉफी होती वरती पण ती राहून दिसतो. आता वेगळ्याच डिटेल घुसतं आपण. क्या बात है यार. लेट्स गो ब्रदर, लेट्स गो. कैमरा पे बुला रहा है आराम से. अरे आहे तिरामिसू फ्रॉम कुठे आपण विवी रेस्टॉरंट इन. बघा हे असं आहे रेस्टॉरंट, विवी रेस्टॉरंट इन ठाणे क्लब. चला काय ते पुढून आलं जस्ट. चला. हो, डू यू अप्रूव्ह दिस. थोडं गोड लागतं मला. गोड डेझर्ट आहे ते. पण जास्त गोड लागतं. नाईस ना. नेक्स्ट रुपाली कर तू ट्राय कर. आवडलं का आवडलं बिलकुल आवडलं का. ठीक आहे, लाजू नको ग. आलाय. लाजून हासणे लाजून हासणे हासून हे पाणे लाजून हासणे हासून हे पाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे